सर्वम ए आय एक भारतीय कंपनी आहे आणि जिच्याविषयी आपण एक व्हिडिओ याच्या आधी तयार केलेली आहे. त्या सर्वमचा पहिला चॅटबॉट लॉन्च झालेला आहे नुकत्याच 2 दिवसापूर्वी आणि त्या चॅटबॉटचं नाव आहे इंडस. हा इंडस चॅटबॉट आपल्या चॅट जीपीटी गुगल जेमिनी सारखा एक चॅटबॉट आहे आणि ज्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन जनरेट करू शकणार आहात. आज आपण या व्हिडिओमध्ये हा इंडसचा पहिला लुक जो आहे तो बघणार आहोत. म्हणजे फर्स्ट टाइम आपण आपल्या या चॅनलवर हा इंडस जसा लॉन्च झाला तसा आपण घेऊन येतोय आणि मराठी भाषेमध्ये हा इंडस आपण आज समजून घेणार आहोत. आता या इंडसचे वैशिष्ट्य काय आहेत बघा. हा तुमचा चॅट जीपीटी जेमिनी सारखा काम करेलच, म्हणजे तो इन्फॉर्मेशन तुम्हाला जनरेट करून देईल. पण याचं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतीय असल्यामुळे तो भारतीय भाषा ज्या आहेत 11 पेक्षा जास्त भाषांमध्ये तो आपल्याशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा अजून गुजराती, बंगाली जेवढे आपल्या भारतीय भाषा आहेत त्यांच्यामध्ये तो उत्तम संवाद आपल्याशी साधेल. हा पहिला त्याचा ॲडव्हान्टेज आहे. सेकंड ॲडव्हान्टेज त्याचा असा आहे की तो जे सोर्सेस यूज करतो ते अर्थात इंडियन सोर्सेस असतात. म्हणजे भारतातल्या वेबसाईट्स असतील, भारतातले जे काही सोर्सेस ऑनलाईन असतील त्याच्या आधारावर तो माहिती देत असतो. त्यामुळे आपल्यासाठी म्हणजे भारतीयांसाठी हा बेस्ट आहे. पण याचा डिसएडव्हान्टेज काय होऊ शकतो की हा ग्लोबली जे सोर्सेस आहेत ते जास्त यूज करत नाही. त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनल लेवलला कुठली गोष्ट जर करायची असेल तर मग मात्र हा कमी पडू शकतो. अर्थात त्याच्यासाठी आपण चॅट जीपीटी किंवा जेमिनीची मदत घेऊ. पण चॅट जीपीटी आणि जेमिनी हा इंडियासाठी आपण वापरायचा म्हटला तर तो स्पेसिफिक इंडियासाठी काही वर्क करत नाही. तो ग्लोबली वर्क करतो. त्यामुळे इंडसचा हा बेनिफिट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इंडस इज स्पेशली डेव्हलप फॉर इंडियन पीपल्स. आणि मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडस कसा आहे, कसा सुरू करायचा, कुठल्या लिंकवरून तो सुरू होतो आणि कशा पद्धतीने वापरायचा आणि त्याचे काही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला आपण बघूयात इंडस हा आपला पहिला चॅटबॉट. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की येणारं भविष्य हे पूर्ण एआय वर अवलंबून असणार आहे. त्यामुळे एआय आपल्याला शिकून घेणं हे खूप गरजेचं झालेलं आहे आणि त्यासाठीच आम्ही कोडिंग कट्टाच्या माध्यमातून एआयचा एक कोर्स लॉन्च करतो आहोत, जो लाईव्ह ऑनलाईन कोर्स असेल. फेस टू फेस आपण त्याच्यामध्ये शिकणार आणि या कोर्ससाठी तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतो. तुम्ही त्याला रजिस्टर करून घ्या. हो, कोर्सची जी फी आहे, सध्या आपण बिगिनिंग ऑफर जी आहे कोडिंग कट्टाच्या सबस्क्रायबरसाठी 50% सूट आपण त्याला देतोय. म्हणजे कोर्सची फी आहे 9,999 आणि आपण त्याला 50% डिस्काउंट देतो आहे. म्हणजे तुम्हाला 4,999 मध्ये हा कोर्स या ठिकाणी करता येणार आहे. मराठी भाषेमधून एआय शिकण्याची एक और मजा असेल. आपण फेस टू फेस लाईव्ह असणार या कोर्समध्ये आणि बिगिनर पासून तर ॲडव्हान्स लेवल पर्यंत कम्प्लीट एआय, याला आपण एआय मास्टर कोर्स असं नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला एआयचा अजून कुठलाही कोर्स करायची गरज पडणार नाही, याची मी गॅरंटी घेतो. तर या कोर्समध्ये अगदी बिगिनर पासून तर ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपण सगळे मॉडेल तयार केले, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठी भाषेमधून तुम्हाला शिकवल्या जातील. मी स्वतः फेस टू फेस तुम्हाला तो कोर्स शिकवेल आणि आपण ऑनलाईन लाईव्ह असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील. आणि प्लस त्याच्यात एक बेनिफिट असणार आहे की या कोर्सचा पूर्ण रेकॉर्डेड सेशन देखील तुम्हाला मिळतील. म्हणजे त्या कोर्समधलं कुठलंही सेशन तुमचं मिस झालं तर तुम्हाला ते रेकॉर्डेड सेशन पुन्हा बघता येऊ शकतं. पूर्ण कोर्स रेकॉर्ड होईल आपण ज्या वेळेला तो पूर्ण करत असू आणि हे रेकॉर्डेड सेशन देखील तुम्हाला शेअर केले जातील. कोर्सच्या ज्या डिटेल नोट्स असतील त्या देखील तुम्हाला ई बुकच्या फॉर्मॅटमध्ये दिल्या जातील. ज्या ज्या गोष्टी असतील, आता या कोर्समध्ये आपण बिगिनिंग पासून सुरुवात करणार, म्हणजे अगदी एआय म्हणजे काय इथून सुरुवात होईल. एआय मध्ये कंटेंट जनरेशन आपण पहिल्या मॉडेलमध्ये शिकतो. इमेज जनरेशन असेल, व्हिडिओ जनरेशन असेल, हे आपण पहिल्या मॉडेलमध्ये शिकतो. सेकंड मॉडेल थोडा ॲडव्हान्स मॉडेल असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला एआय ऑटोमेशन वगैरे शिकवलं जाईल. म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये ज्या गोष्टी बूम करतायत आणि ज्याची लाखो रुपये फी चार्ज करतायत लोक, आपण अगदी अल्प फी मध्ये आपल्या मराठी माणसांसाठी हा कोर्स घेऊन आलेलो आहोत. आणि हा कोर्स जो आहे तो मराठी भाषेमध्ये असल्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला तो नक्कीच समजेल. आणि एआय ऑटोमेशन कसं केलं जातं प्रॅक्टिकली लाईव्ह सेशन्समध्ये या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही क्लिक करा आणि फॉर्म भरून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. आता ही जी ऑफर आहे 50% फी सवलतची, ती लिमिटेड सीटसाठी आहे आणि लॉन्चिंग ऑफर आहे. आपण कोर्स लॉन्च करताना ही ऑफर सगळ्यांसाठी देतो आहोत. ओके, धन्यवाद. मी अपेक्षा करतो तुम्ही सगळेजण या कोर्सला नक्कीच एनरोल कराल आणि आपल्या मराठी माणसांना एआय शिकवण्याची मला एक सुंदर संधी तुम्ही उपलब्ध करून द्याल.
ओके, बघा आता हा जो इंडस नावाचा प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे इंडस चॅटबॉट ज्याला म्हणतो आपण, तो स्पेशली इंडियासाठी डेव्हलप केला गेलेला आहे. तो सुरू करण्यासाठी तुम्हाला indus.sarvam.ai ही लिंक द्यायची आहे आणि तुम्ही तुमच्या गुगल अकाउंट थ्रू किंवा कुठल्याही अकाउंट थ्रू, फेसबुक अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन करा आणि मग तुम्ही इथे येतात. लॉग इन केल्यानंतर याच्याबरोबर आपण चॅट करतो. इथे तुमची चॅट हिस्ट्री जी असेल ती सेव्ह होत जाणार आहे. आता आपण यालाच विचारूयात की तो नेमका काय आहे, कशा पद्धतीने काम करणार आहे, काय काय गोष्टी त्याला माहिती आहेत. आपण हे चॅटिंग त्याच्याबरोबर करून बघूयात. आता मी त्याला विचारतो की हु आर यू, किंवा आपण त्याला सरळ आपल्या भाषेतच विचारू. बघूयात आपण तो मराठीमध्ये सगळ्या गोष्टी समजून घेतो का. मी त्याला विचारतो तू कोण आहेस, आणि तो आपल्याला काय उत्तर देतो बघू आता. आणि तो मराठीमध्ये आपल्याला उत्तर देतोय, मी इंडस आहे, सर्वम एआयने बनवलेलं एक एआय सहाय्यक. मी भारतातील 22 अधिकृत भाषांमध्ये मदत करू शकतो. मी 11च बोललो होतो, तो म्हणतो मी 22 भाषांमध्ये मदत करू शकतो. छान. इथे मग हा कॉपी ऑप्शन दिलेला आहे. इथून जे काही तुम्हाला आउटपुट मिळेल तो कॉपी करू शकतात. याच्यात तुम्हाला डाउनलोड ॲज PDF करता येऊ शकतो, डाउनलोड ॲज वर्ड करता येऊ शकतो, इथून तुम्ही शेअर करू शकता. हे कॉमन ऑप्शन आहेत. पण इथे फाईल अपलोड करण्यासाठी अजून काही ऑप्शन नाही. म्हणजे तुम्ही तुमचे सोर्सेस त्याला नाही देऊ शकत. सध्या त्याच्याकडे अवेलेबल सोर्सेस जे असतील त्याच्यावर तो काम करतो आहे. ओके, चला आता मी त्याला अजून काही गोष्टी विचारतो. मी त्याला विचारतो की तू इमेज जनरेट करू शकतो का. मी त्याला मेसेज केला की तू इमेज जनरेट करू शकतो का, आणि बघूयात तो काय म्हणतो. तो म्हणतो नाही, मी फक्त मजकूर तयार करू शकतो. फोटो, व्हिडिओ किंवा कोणतेही इतर मीडिया तयार करणे माझ्या क्षमतेत नाही. मी तुम्हाला मजकुराशी संबंधित मदत करू शकतो. म्हणजे तो आपल्याला कुठलाही मजकूर जो आहे तो जनरेट करून देऊ शकतो. ठीक आहे, मग मी त्याला सांगतो की तुम्हाला मराठीमध्ये एक मोटिवेशनल स्टोरी लिहून दाखव. मी त्याला सांगतो मराठीत मोटिवेशनल स्टोरी लिहून दे. बघूयात आपण मराठीमध्ये तो एक मोटिवेशनल स्टोरी लिहून देतो का. आणि छान, अगदी ChatGPT सारखाच तो काम करतोय बघा. एक शेतकऱ्याचा आत्मसन्मान, महाराष्ट्रातील एका छोट्या गावात रावसाहेब नावाचा. बघा आता इथे संदर्भ सगळा भारतीय दिसतोय. हां, त्याच्यामध्ये पिकांचे नाव बघा, बाजरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्याचा जो फील आहे आता थोडक्यात तो आपल्याला इंडियन फील येणार आहे. म्हणजे खूप सुंदर आहे. म्हणजे मला या गोष्टी आवडल्या की तो भारतीय भाषांना प्राधान्य देतोय आणि भारतातल्या पद्धतीनेच तो आपल्याला सांगतोय. इथे जी काही हिस्ट्री वगैरे तो सांगतोय ती सगळी भारतातलीच तो आपल्याला सांगतोय. ठीक आहे, म्हणजे तो स्टोरी लिहू शकतो. मी ठीक आहे त्याला अजून टेस्ट करून बघतो की तू मला एक हिंदीमध्ये कविता लिहून दाखव. ओके, मी त्याला सांगतो तू मला एक हिंदीमध्ये कविता लिहून दे. बघूयात हिंदीमध्ये तो कविता लिहून देतो का. भारत की मिट्टी, मिट्टी की सुगंध आती है. छान, कविता पण तो छान लिहू शकतोय. बघा या ठिकाणी आपल्याला कविता दिसत आहे वगैरे. आता तो एखादा प्रॉम्प्ट लिहू शकतो का, जसं ChatGPT आपल्याला प्रॉम्प्ट लिहून देतो, मग हा आपल्याला प्रॉम्प्ट लिहून देऊ शकतो का. मी त्याला टेस्ट करून बघतो. ओके, मी त्याला सांगतो मला एक स्टुडंटची इमेज तयार करायची आहे त्यासाठी तू मला प्रॉम्प्ट लिहून दे. बघूयात आपण तो प्रॉम्प्ट लिहून देतो का. मला एक स्टुडंटची इमेज तयार करायची आहे आणि तू मला प्रॉम्प्ट लिहून देतो. तो प्रॉम्प्ट लिहून देतो बघा या ठिकाणी. आणि तो प्रॉम्प्ट जो आहे तो त्याने इंग्लिशमध्ये लिहून दिला, तोच प्रॉम्प्ट त्याने मराठीत देखील आपल्याला लिहून दिला. आता हा जो प्रॉम्प्ट आहे हा आपण एखाद्या मॉडेलवर यूज करून बघू आणि बरोबर त्याने प्रॉम्प्ट जो लिहिला आहे त्याप्रमाणे तो स्टुडंटचा एखादा इमेज तयार करतो का आपण चेक करून बघू. बघा मी गुगल जेमिनीमध्ये आलो आणि गुगल जेमिनीमध्ये आपण इमेज क्रिएट करूयात. इथे क्रिएट इमेज ऑप्शन आहे आणि इथे गुगल जेमिनीमधून मला इमेज बनवायची आहे आणि तो जो प्रॉम्प्ट आहे तो मी या ठिकाणी त्याला देतो आणि बघूयात गुगल जेमिनी त्याची इमेज कशी तयार करून देतो. म्हणजे मी इंडसकडून प्रॉम्प्ट लिहून घेतला आणि तो गुगल जेमिनीला दिला आणि आता गुगल जेमिनी मला इमेज तयार करून देतोय. कारण गुगल जेमिनीमध्ये नॅनो बनाना हे मॉडेल आहे इनबिल्ट
आणि तो स्टुडंटची इमेज आपल्याला त्या पद्धतीने त्याने बनवून दिली बघा. सुंदर इमेज आपल्याला तयार करून मिळाली. म्हणजे आता हा इंडस जो आहे तो प्रॉम्प्ट देखील लिहू शकतो आहे. छान. त्याची क्षमता जी आहे आता काय काय आहे आपण चेक करून बघतो आहोत आणि तो सुंदर त्या पद्धतीने करू शकतो. आता मी त्याला एक कोड लिहायला सांगतो. मी त्याला सांगतो मला 2 संख्या ॲड करणारा सी लँग्वेजमध्ये कोड लिहून दे. सी लँग्वेजमध्ये मी त्याला कोड लिहून द्यायला सांगतोय. मला 2 संख्या ॲड करणारा सी लँग्वेजमध्ये कोड लिहून दे. आणि त्याने सी लँग्वेजमध्ये कोड लिहून दिला बघा. हा कोड त्याने लिहिला. त्याच्यात मेसेजेस सुद्धा मराठी आहेत बघा. आता हा जो कोड त्याने लिहून दिला मी इथून कॉपी करतो आणि याला रन करून बघूयात आपण. बघा आता तुम्हाला हा कोड टेस्ट करायचा असेल तर तुम्ही इथे गुगलमध्ये ऑनलाईन सी कंपायलर असं सर्च करा आणि इथे ऑनलाईन सी कंपायलर दिसतोय बघा. ऑनलाईन सी कंपायलरमध्ये आल्यावर इथे जो कोड आहे तो मी रिप्लेस करतो. मी इंडसकडून जो कोड लिहून घेतला तो त्याला दिला आणि त्याला रन करून बघतो आणि बघा आता तो कोड काय करतो. 2 संख्यांची बेरीज करणारा हा कोड आहे. पहिली संख्या मी त्याला देतो 120. दुसरी संख्या विचारतोय तो. दुसरी संख्या लिहा. मी देतो 130 आणि दोघांची जी बेरीज असेल ती त्याने केली 120 अधिक 130 बरोबर 250. सुंदर. म्हणजे तो सी लँग्वेजमध्ये कोड लिहू शकतोय. आता मी त्याला विचारतो की तू अजून कुठल्या भाषांमध्ये कोड लिहू शकतो. ओके. तू कोणत्या लँग्वेजेसमध्ये कोड लिहू शकतो. मी त्याला विचारलं तू कोणत्या लँग्वेजेसमध्ये कोड लिहू शकतो. तर त्याने मला सांगितलं तो HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट, अँग्युलर, व्ह्यू, नोड.js, PHP, सिस्टीम प्रोग्रामिंगमध्ये C++, पायथन, जावा, गो. अरे वा सुंदर. डेटा आणि ॲनालिटिक्ससाठी तो पायथन, R, SQL पण लिहू शकतो. मोबाईल डेव्हलपमेंटसाठी तो स्विफ्ट, कोटलिन, रिॲक्ट नेटिव्ह पण वापरू शकतो. इतर तो अजून कुठल्या लँग्वेजेस बघा तो बॅश, शेल स्क्रिप्ट, रस्ट, टाईपस्क्रिप्ट, डार्ट. म्हणजे तो कम्प्लीट सॉफ्टवेअर इंजिनियरच आहे की. म्हणजे आपल्याला तो सगळ्या लँग्वेजेसमधून कोड लिहून देऊ शकतो. ही त्याची खूप चांगली क्षमता आहे आणि तो भारतीय भाषा समजतोय. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. आता हा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये कोड लिहून देतो. मी त्याला विचारतो की तुम्हाला एखादं वेब पेज तयार करून देतो का. मला एक वेब पेज तयार करून दे ज्यात माझ्या शॉपची माहिती असेल, माझे इलेक्ट्रॉनिक्सचे शॉप आहे ज्याचे नाव गणेश इलेक्ट्रॉनिक्स आहे. बघूयात आपण त्याला एक वेब पेज बनवायला लावलं की माझं एक इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे गणेश इलेक्ट्रॉनिक्स नावाचं आणि त्याच्यासाठी मला एक वेब पेज तयार करून दे. आणि तो आता मला एक वेब पेज बनवून देतोय बघा. याच्यात CSS, जावास्क्रिप्ट आणि HTML असं सगळं कॉम्बिनेशन करून तो हे वेब पेज जे आहे ते बनवतोय बघा. आता इथे कम्प्लीट पेज जनरेट होत आहे. सुंदर असा कोड लिहितो. त्याच्यात तो मराठीमध्ये सगळं लिहितोय बघा. कॅमेरा आणि फोटोग्राफी, डिजिटल कॅमेरा वगैरे भारतीय भाषांना तो प्रायोरिटी देताना दिसतोय. म्हणजे मी त्याला मराठीमध्ये संवाद साधतोय तर तो मला वेब पेज सुद्धा मराठीमध्येच बनवून देतोय. आता हे जे वेब पेज तयार होतंय या वेब पेजला मी कॉपी करून टेस्ट करून बघतो आणि बरोबर ते वेब पेज कसं दिसतं आपण त्याला बघूयात. म्हणजे त्याने लिहिलेला हा जो कोड आहे हा कशा पद्धतीने काम करू शकतो. मी याला इथून डाउनलोड फाईलला जाऊन डाउनलोड पण करू शकतो. आता ही जी फाईल डाउनलोड होईल ती file.html नावाने डाउनलोड झाली बघा. आणि सरळ तिला राईट क्लिक करून किंवा तुम्ही डबल क्लिक करून त्याला ब्राउझरमध्ये ओपन करा आणि बघा त्याने हे गणेश इलेक्ट्रॉनिक्ससाठी एक वेब पेज तयार करून दिलं. स्वागत आहे गणेश इलेक्ट्रॉनिक्समध्ये. नवीनतम इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, उत्तम सेवा. कम्प्लीट मराठीमध्ये पेज तयार झालं बघा. त्या पेजवरची इन्फॉर्मेशन सुद्धा मराठीमध्ये आहे. अतिशय बेस्ट. म्हणजे आपल्याला आपल्या भाषेमधून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर अतिशय सुंदर असं हे मॉडेल असणार आहे, चॅटबॉट असणार आहे आणि नक्कीच तो भारतीयांसाठी उपयुक्त ठरणार आहे यात काही शंका नाही. अजून बऱ्याच अँगलने याला टेस्ट करता येऊ शकतं.
तर अशा पद्धतीने भारतीय भाषांमध्ये काम करणारा आपला भारतीय पहिला चॅटबॉट इंडस आपण आता बघितला आणि नक्कीच तुम्हाला तो आवडला असेल आणि तुम्ही कमेंट करून तसं सांगा की इंडस तुम्हाला कसा वाटला. आणि आता हा सुरुवात आहे इंडसचा. आता हळूहळू त्याच्यामध्ये बरेचसे फीचर्स ऍड होतील. आपण बघितलं की इंडस हा अजून इमेज जनरेट करू शकत नाही किंवा व्हिडिओ जनरेट करू शकत नाही. तो फक्त टेक्स्ट बेस चॅटबॉट आहे, त्यामुळे टेक्स्ट इन्फॉर्मेशन तो चांगल्या प्रकारे जनरेट करतो आणि आपण कोडिंगसाठी त्याला टेस्ट केलं आणि ते देखील त्याने खूप खूप चांगल्या प्रकारे काम करून आपल्याला दाखवलं. चला आता आपण आज या ठिकाणी थांबूयात आणि हा इंडस जसा डेव्हलप होईल तशा याच्याबद्दलच्या अजून काही व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर नक्की घेऊन येऊ.